मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात महामार्ग जो आहे खचलेला आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात हा मार्ग आहे हा खचलेला आहे। मोठे तडे जे आहेत हे या ठिकाणी पडले गेलेले आहेत आणि आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय सध्या ही लाईन जी आहे ही बंद आहे। दुसऱ्या लाईनवरून या ठिकाणी वाहतूक आहे। दुसऱ्या लाईनवरती वाहतूक ही एनआरने जाणारी अशी करण्यात आलेली आहे। आपण हे पाहू शकताय कशा पद्धतीनं हे सगळे भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे रोड खचण्याचं प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळतंय। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्डे खचलेत, मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेत आणि हा सगळा भाग जो आहे हा मुंबई गोवा महामार्गावरचा परशुराम घाटामधला भाग आहे। आपण पाहू शकतोय की या पद्धतीने जेव्हा घाटाची उभारणी केली गेली, रस्त्याची निर्मिती केली गेली, त्यावेळेला हा घाट आहे ह्याचं खोदकामाचं काम सुरू झालं आणि यानंतर यावरती हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जो आहे हा तयार करण्यात आला। मात्र पावसाचा एवढा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आपण आता पाहू शकता किती धोकादायक आहे की या ठिकाणी हा आपण अपघातही बघू शकतोय की या ठिकाणी जाणारी रिक्षा आहे हिला ही धडक बसलेली आहे। आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीने हा सगळा धोकादायक आहे हा या ठिकाणी मार्ग झाला। आपण दृश्यामधून पाहू शकतोय की इथं एक रिक्षा आहे आणि ही रिक्षा चालली होती, या रिक्षाला आता ह्या इथं डंपरनं धडक दिलेली आहे। हे आपण सगळं दृश्य बघतोय, ही ताजी दृश्य आहेत। आपण पाहू शकतोय की रोड जो आहे हा अशा पद्धतीनं खराब झालेला आहे की एका लाईनवरती लोड आलेला आहे आणि यामुळे या ठिकाणी असे हे अपघात होताना दिसत आहेत। हॅलो हो सर, खस्ता खस्ता आपण या दृश्यामधून बघू शकतोय की अशा पद्धतीनं हा रोड जो आहे हा इथं खचलेला आहे। हॅलो हॅलो हां दाखवतो सॉरी हा अशा पद्धतीनं रोड आहे हा खचलेला आहे। आपण या दृश्यामधून पाहतोय मोठे तडे आहेत हे या ठिकाणी गेलेले आहेत आणि हा असा एकाच ठिकाणी नाही आहे तर अशा लांबीने आपण पाहू शकतोय की साधारण 12 ते 13 मीटरपर्यंत जो हा भाग आहे हा असा प्रमाणात खचलेला आहे। आपण पाहू शकतोय की रोडची जी लाईन आहे ही आपल्याला दिसते, त्याची पाहणी करत असताना हे लक्षात येते आपल्याला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे तडे गेलेले आहेत आणि इथं धोकादायक हा भाग निर्माण झालेला आहे आणि यामुळेच हा मार्ग जो आहे हा या ठिकाणी वाहतुकीत बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण दूरवरची जरा दृश्य पाहू शकतोय की ही जी या लाईन जी आहे त्या 2 लाईन आहेत परशुराम घाटामधून जाणाऱ्या आणि यामुळे ही लाईन आता बंद ठेवण्यात आलेली आहे। ही इथं कुठली घटना घडू नये, मोठ्या प्रमाणात दरड जर कोसळली किंवा आणि कोणती घटना निर्माण झाली तर तातडीने इथला मलबा बाजूला करण्यासाठी इथं JCB देखील ठेवण्यात आलेले आहेत। मात्र सध्या ही वाहतूक आहे इथली बंद ठेवण्यात आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेल्यामुळं ही हे रस्त्याचं जे काम झालेलं आहे काँक्रीटचं काम आहे हे नव्यानं झालं होतं आणि अशातच अशा प्रकारची घटना इथं घडलेली पाहायला मिळते। हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।